ठरलं तर मग या मालिकेच्या 25 जूनच्या भागामध्ये इकडे आई अशी हाक ज्या वेळेला प्रतिमाला ऐकू येते, ती आता म्हणते, मला आई हाक मारल्याचा आवाज ऐकू आला ग. यावरती सायली म्हणते, प्रतिमा आत्या, मीच मनातल्या मनात तुम्हाला आई म्हटलं असेल. असं म्हटल्यावरती प्रतिमा खूपच खुश होते आणि सायलीकडे पाहायला लागते. ज्या वेळेला ती सायलीकडे पाहते त्यावेळेला प्रियाच्या लक्षात येतं, आत्ता जर का मी इथे गप्प बसले तर ही सायली सगळं माझं मार्केट डाऊन करून टाकेल आणि मला या सगळ्यामध्ये आता काहीच भाव मिळणार नाही. मग तिला आता सायलीचा खूपच राग येतो. इकडे अस्मिताला पण राग आलेला असतो आणि त्याच वेळेला आता इकडे प्रतिमा सायलीच्या तोंडावरून हात फिरवणार तितक्यात तिकडे प्रिया येते, सायलीला फरफटत बाजूला करते. काय आहे तुझं? अगं, मीच हाक मारली होती. म्हणजे कसं आहे, आई मला बरेच दिवस भेटली नाही, बरेच दिवस दिसली नाही आणि त्यामुळे आई मला तुझी इतकी आठवण येत होती ना, आणि त्याचमुळे मीच मारलेली हाक तुला ऐकू आली असेल आणि तुझा चेहरा बघून मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू, पहिल्यासारखा सेम टू सेम चेहरा झालाय. खरंच तू खूप छान दिसते आहेस. असं म्हणत नाटकी प्रिया नाटकं करत असते आणि सायलीच्या जवळ प्रतिमाने जाऊ नये या कारणासाठी तिचा हा सगळा मेलोड्रामा चालू असतो आणि हे सगळं सगळं प्रतिमाला समजत असतं. तोपर्यंत प्रिया सांगते, आई खरंच खरंच किती छान वाटतंय मला, आणि तिला ती मिठी मारते. ये आपण इकडे छानपैकी गप्पा मारत बसूया. असं म्हणत ती आता प्रतिमाला हाताला धरते आणि आता सोफ्यावरती बसवते. सगळेच जण प्रतिमाकडे खूप आवडीने पाहत असतात आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्या, माझ्यासाठी सायलीसाठी खरं सांगायचं तर तू याच्या आधी सुद्धा परफेक्टच होतीस. आम्हाला कधीही तुझ्या चेहऱ्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण आज तुझा चेहरा छान झाल्यामुळे तू आनंदी आहेस ना, म्हणून आम्हाला खूप 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 आनंद वाटतोय आणि तुझा हा आनंद असाच टिकून राहू दे. असं म्हणत तो आता प्रतिमाचं कौतुक करत असतो. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता कल्पना म्हणायला लागते, प्रतिमा तुला आठवते का, जेव्हा हे मला बघायला आले होते त्यांच्यासोबत तू सुद्धा मला बघायला आली होतीस. यावरती मग आता इकडे प्रतिमा म्हणते, हो का? यावरती कल्पना म्हणते, हो, तू ज्या वेळेला मला बघायला आली होतीस ना, त्यावेळेला मला बघितल्यावरती तू म्हटलीस की तू खूप सुंदर दिसतेस, पण आमच्या घरामध्ये रूपाच्या सौंदर्यापेक्षा मनाच्या सौंदर्याला जास्त प्राधान्य दिलं जातं आणि त्याच वेळेला तू मला इतकी भावलीस ना, आज मी तुला तेच सांगणार आहे. म्हणजे तू छानच दिसती आहेस, त्यात काहीही प्रश्न नाही आहे, पण तुझ्या चेहऱ्यापेक्षा तुझं मन इतकं सुंदर आहे ना, आणि ते मन सगळ्यांना आपलंसं करून घेतं आणि त्यासाठी खरंच तुझं जितकं कौतुक करावं ना तितकं कौतुक कमी आहे प्रतिमा. तू ना तुझ्या रूपापेक्षा मनाने जास्त देखणी आहेस. असं म्हणत आता इकडे छोट्या मोठ्या जुन्या आठवणी जाग्या करत कल्पना आता इकडे प्रतिमासोबत गप्पा मारत असते. पूर्णाई म्हणते, खरंच खरंच प्रतिमा आणि रविराज, तुम्हाला ही गोष्ट कळल्यावरती तुम्हाला ती आमच्यासोबत येऊन सांगावीशी वाटली, यापेक्षा जुस्ती आनंदाची गोष्ट आमच्यासाठी काय असणार आहे. तुम्ही आम्हाला इतकं मानता, यापेक्षा अजून महत्वाचं आमच्यासाठी काय आहे. असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच सगळेजण खुश असतात. तेव्हा अश्विन म्हणायला लागतो, हो, पण नुसत्या गप्पा टप्पा मारून आता काय होणार आहे. आपल्याला या सगळ्यामध्ये आता पार्टी करायला पाहिजे, सेलिब्रेशन करायला पाहिजे. सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ना. यावरती आता इकडे सांगायला लागतो अश्विन, काय काय मम्मा, तू मगाशी काय म्हणत होतीस, आपल्याला काय करायचं, स्वीट वगैरे सांग ना, नक्की काय करायचं ते तरी बोल. यावरती मग आता इकडे सांगायला लागतात रविराज आणि प्रतिमा, नाही नाही, म्हणजे सेलिब्रेशन इथे आपण करू शकत नाहीये. अर्जुन म्हणतो, का, काय झालं सिनियर. यावरती रविराज म्हणतात, अरे आम्ही इकडे ज्या वेळेला आलो होतो ना, त्याच वेळेला इकडे सुमनने सांगितलं होतं की तिकडे अजिबात काही जेवायचं वगैरे नाहीये. सुमन इतकी खुश आहे ना, पंचपक्वान्नांचं जेवण तयार ठेवलं असेल तिने घरी, आणि जर का आम्ही इथे जेवत बसलो तिला वाईट वाटेल ना, त्यामुळे आपण पार्टी वगैरे नंतर काहीतरी करूया आणि या सगळ्यामध्ये आत्ता सध्या आम्हाला निघायला पाहिजे, आम्ही इकडे नाही थांबू शकत. असं म्हणत आता इकडे रविराज अश्विनचा आणि बाकी सगळ्यांचा निरोप घेतात आणि त्यानंतर घरी जाण्यासाठी निघतात. निघताना प्रतिमा सायलीकडे येते. सायलीकडे आल्यावरती सायली, येते हमी. यावरती आता इकडे सायली म्हणते, प्रतिमा त्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या. असं म्हणत असताना दोघे जणींची छानपैकी भेट होत असते, पण प्रियाला हे कसं बघवेल. प्रिया या सगळ्यामध्ये चवताळते आणि लगेचच आता इकडे प्रतिमाचा हात आपल्या हातात घेते. आई ठीक आहे,
भेटूया पुन्हा आणि ना मी मी 2 दिवसातच घरी येते. मग आपण तुझा चेहरा ठीक झाल्याचं सेलिब्रेशन करूया. चालेल ना?" असं म्हटल्यावरती प्रतिमा म्हणते, "हो, ये ना घरी." आता इकडे प्रिया तिचा हाताला धरते आणि तिला बाहेरपर्यंत एकटीच घेऊन जाते. जेणेकरून सायली या सगळ्यामध्ये तिच्याशी बोलायला नको किंवा सायली तिला भेटायला नको किंवा सायलीला तिला काही बोलायलाच नको आणि कोणाच्या समोर सायली आणि प्रतिमाचं नात्याचं जास्त प्रदर्शनच नको. म्हणून आता ती इकडे प्रतिमासोबत बोलत बोलत तिला बाहेर घालवते. सायलीला प्रतिमा आल्यामुळे खूप आनंद झालेला असतो आणि तितकाच आनंद कल्पना आणि पूर्णाजी यांना झालेला असतो. त्यानंतर ज्या वेळेला आता इकडे पूर्णाजी खूपच खुश असते. कल्पना म्हणायला लागते, खरंच खरं प्रतिमाच्या आयुष्यात हा दिवस आलाय, आपल्याला किती किती आनंद झालाय ना. यावरती पूर्णाई म्हणते, हो खरंच आहे, माझ्या प्रतिमाच्या आयुष्यातले हे असे आनंदाचे क्षण आता अजिबात जायला नको आहेत. आणि मग ती घाबरी घुबरी होऊन देवाकडे येते आणि देवाच्या इकडे उभी राहून सांगायला लागते, खरंच माझ्या प्रतिमाच्या आयुष्यात इतक्या दिवसाने हा जो काही आनंद आलेला आहे ना, हा आनंद तिच्या चेहऱ्यावरती असाच टिकून राहू दे. या आनंदाला कुणाची नजर नको लागू दे आणि आता अशाच पद्धतीने सगळं ठीक होऊ दे. तोपर्यंत मग आता रडणाऱ्या पूर्णाजीला शांत करत कल्पना म्हणते, तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका. सगळं सगळं काही ठीक होणार आहे. हे बघा, आपण तुम्हाला आठवते ना, प्रतिमा आपल्याकडे पहिल्या दिवशी आली होती, त्यावेळेला तिची अवस्था काय होती. असं म्हणत तो आता पहिला दिवस इकडे आता तिला आठवतो आणि पहिला दिवस आठवल्यावरती ज्या वेळेला सायली प्रतिमाला घेऊन आली तेव्हाची तिची अवस्था आणि ते सगळं पाहता आता इकडे आज प्रतिमाची सुधारलेली अवस्था ही खूप व्यवस्थित असते. हे पूर्णाजीला आता कल्पना दाखवून देत असते. यावरती मग आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते, खरंच आहे, पण प्रतिमाला त्या अवस्थेमधून या अवस्थेमध्ये आणण्यासाठी रविराज आणि अर्जुनची बायको या दोघांचे खूप एफर्ट्स आहेत. या दोघांनी खूप 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 कष्ट घेतलेले आहेत. पहिल्यांदा आता पूर्णाजी सायलीचं कौतुक करत असते. बरं, त्यानंतर कल्पना सांगायला लागते आणि त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी ठीक होतील. यावरती पूर्णाजी म्हणते, आता मला एकच खंत लागून राहिलेली आहे. त्यावरती कल्पना म्हणते, मला माहिती आहे, ती म्हणजे प्रतिमाच्या स्मृतीची ना. तुम्ही काही काळजी करू नका. ज्याप्रमाणे प्रतिमाचा चेहरा कसा व्यवस्थित झाला त्याप्रमाणे तिची स्मृती सुद्धा व्यवस्थित होईल आणि तिच्या सगळ्या जुन्या आठवणी परत येतील. आणि काही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी ठीक होतील. देवावरती भरोसा ठेवा. आत्तापर्यंत देवाने ज्या पद्धतीने आपल्याला साथ दिले ना, त्याच पद्धतीने पुढे सुद्धा देव आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि प्रतिमाला सगळं सगळं मागचं आठवेल आणि तो दिवस दूर नाहीये. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. असं म्हणत कल्पना आता पूर्णाजीला समजवत असते आणि पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी येतं. तुझं सगळं सगळं म्हणणं खरं होऊ दे. तुला या सगळ्यामध्ये आता तुझ्या बोलण्याला यश येऊ दे आणि माझ्या प्रतिमाची स्मृती परत येऊ दे. असं म्हणत देवी आईच्या समोर आता त्या दोघी जणी बोलत असतात आणि आता इकडे दोघींनाही प्रतिमा बरी होण्याची एक आशा लागून राहिलेली असते. तीच अवस्था सायलीची असते. सायली ज्या वेळेला रूममध्ये येते त्यावेळेला रूममध्ये आल्यावरती सायलीला आता इकडे अर्जुन म्हणत असतो, ज्या ज्या वेळेला तुम्ही प्रतिमा त्यांना पाहता ना, त्या त्या वेळेला तुम्हाला अगदी असं लहान मुलासारखं हरकून गेलेलं मी पाहिलंय. म्हणजे आपल्या सासूला पाहिल्यावरती खुश होणारी ही पहिलीच सून मी पाहिली. यावरती सायली सांगते, नाही नाही, प्रतिमा त्या माझ्यासाठी फक्त एक सासू नाहीयेत. प्रतिमा त्यांना भेटल्यावरती मला असं वाटतं की जर का माझी आई असती ना, तर कदाचित ती अशीच्या अशीच असती. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, म्हणजे काय? अहो प्रतिमा त्या सेम टू सेम तुमच्यासारखेच आहेत. नेहमी ज्या वेळेला आम्ही प्रतिमा त्यांना पाहतो ना, त्यावेळेला मला असं नेहमी वाटतं की तुमचंच मी रूप तिच्यामध्ये पाहतोय. खरं सांगायचं तर सेम टू सेम तुम्ही दोघी जणी सारख्याच आहात. असं म्हटल्यावरती सायली आता म्हणायला लागते, हो खरंच प्रतिमा त्या दिसल्या ना की मला खूप आनंद होतो. यावरती अर्जुन म्हणतो, प्रतिमा त्याला पाहिल्यावरती तुमचा चेहरा जत्रेमध्ये हरवलेल्या मुलीला आपली आई कशी मिळते तसा होतो ना, तसाच होतो. यावरती सायली म्हणते, हो मला पण तिच्यामध्ये माझ्या आईचंच प्रेम दिसतं. माझ्या आईसारखीच त्या मला वाटतात. असं म्हणत सायली आपल्या मनातल्या भावना बोलत असते आणि त्यावरती आता इकडे सायली सांगते, कसं आहे ना, आई असणं किंवा आईचं प्रेम मिळणं ही भावना एक वेगळीच असते नाही का.
म्हणजे तुम्ही पण बघा, तुमची आई तुमच्यावरती कितीही रागवली किंवा तुमच्याकडून कितीही मोठी चूक झाली तरी क्षणार्धात विसरून तुम्हाला जवळ घेणारी ही तुमची आईच असते ना. यावरती अर्जुन म्हणतो, हो ना. म्हणूनच बघा ना, इतकी क्रूर असलेली साक्षी ही सुद्धा आपल्या आईचा फोटो आपल्याजवळ जपून ठेवते. म्हणजे बघितलंत ना तुम्ही, आपल्याला इकडे सांगितलं होतं ना, अम, अ, चैतन्य म्हटला होता की ती आपल्या आईचा फोटो आपल्या जवळ ठेवते. मग असं बघायला गेलं तर मला तर असं वाटतंय ना की तो पेंडंटचा तुकडा पण तिने तिच्या जवळच ठेवला असेल का. सायली सांगते, कदाचित. जर का ती तिच्या आईचा जुना फोटो जपून ठेवू शकते तर आईने दिलेली तिची आठवण वाढदिवसाची ही नक्कीच जपून ठेवली असेल तिने. यावरती पण तो आपल्याला भेटायला हवा होता हो आज तो तुकडा भेटला नाही, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला ना. यावरती अर्जुन म्हणतो, नाही, पण तो तुकडा जर का महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे यांच्या घरात अजूनही जर का असेल ना, तर मला असं वाटतंय की आपण ना एक दिवशी त्यांच्या घरात जायलाच पाहिजे. यावरती सायली म्हणते, काय बोलताय अर्जुन सर, आजच तर मी जाऊन आले ना. यावरती अर्जुन म्हणतो, तसं नाही. ज्या वेळेला हे दोघं जण घरात नसतील ना, त्यावेळेला एंटर करून आपण आता काय माहिती महत्वाची मिळते का हे पाहायला पाहिजे. यावरती मग आता सायली म्हणते, शक्य आहे. अर्जुन म्हणतो, शक्य करायला लागेल. कारण जर का या सगळ्यामध्ये आता हे शक्य केलं नाही तर आपल्यासाठी म्हणजे पुरावा मिळणार नाहीये कोर्टात सादर करायला. मग सायली म्हणते, ठीक आहे, काहीतरी तुम्ही आता युक्ती करा, आपण ते नसताना त्यांच्या घरात जाऊ आणि त्यांचा तुकडा शोधून काढू. अर्जुनच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं, पण नक्की काय करायचं हे काही त्याला कळत नसतं. बरं, आता हे सगळं झाल्यावरती, जेवण झाल्यावरती सगळेजण गप्पा टप्पा मारण्यासाठी बसलेले असतात आणि अस्मिताच्या थट्टा मस्करीचा विषय चालू असतो. अस्मिताची थट्टा मस्करी चालू असताना अर्जुन म्हणतो, अस्मिताई, बरं झालं तुझा नवरा सचिन, हा सचिन ना तिकडे आहे. तो जोपर्यंत बाहेर गावी आहे ना, तोपर्यंत तो सुखात आहे. ज्या वेळेला तो इकडे येईल तेव्हा त्याचं काही खरं नाही. यावरती पूर्णाजी म्हणते, का रे, का असं बोलतोयस तू. यावरती अर्जुन सांगायला लागतो, अगं, आता अस्मिताईचं बाळ आल्यावरती मग सचिनला 2-2 बाळांना सांभाळायला लागेल ना. एक छोटं बाळ आणि हे एक मोठं बाळ. दोघांना सुद्धा सांभाळणं हा तितकाच मोठा टास्क आहे ना. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेजण खो खो करत हसायला लागतात आणि आता सगळेच जण इकडे अर्जुनला सपोर्ट करायला लागतात. अस्मिता म्हणते, झालं म्हणजे तुम्ही अजूनही मलाच चिडवणार का. काही झालं तरी सुद्धा माझ्यावरतीच येता आणि मलाच चिडवता. असं म्हणत आत्ता तर तुम्ही माझे लाड करायला पाहिजेत, माझे डोहाळे पुरवायला पाहिजेत, तर तुम्ही मला आरडाओरडा करून आता नुसते हे करत असता. यावरती अश्विन म्हणतो, नाही नाही, तसं काही नाहीये, पण खरं आहे ना, म्हणजे आता ज्या वेळेला बाळ येईल ना त्यावेळेला त्या सचिनची रात्रीची झोप पूर्ण निघून जाईल. कारण काय होईल माहितीये, अस्मिताताई मस्तपैकी डाराडूर झोपेल आणि अस्मिताई मस्तपैकी झोपून गेल्यावरती सचिन बाळाला सांभाळत बसेल. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, नाही नाही, इतकंच नाही हा, म्हणजे फक्त इतकंच नाहीये, तर अस्मिताताई सकाळी उठल्यावरती ऑनलाईन शॉपिंग करायला लागेल आणि त्यानंतर सकाळी सुद्धा तो बाळाला खेळवत बसेल. अस्मिताईची ऑनलाईन शॉपिंग काही संपणारच नाही. यांची ऑनलाईन शॉपिंग सुरूच राहणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता अस्मिता म्हणते, काय चाललंय हे डॅड, तुम्ही तरी बघा ना, म्हणजे मला किती चिडवतायत. मी या सगळ्यामध्ये ऐकून घेते म्हणून मला सतत सतत बोलत राहणार का. यावरती आता इकडे प्रताप म्हणायला लागतो, कुणीही तिला काही बोलायचं नाही का. अस्मिता म्हणते, खरं तर तुम्ही सगळ्यांनी मिळून माझे डोहाळे पूर्ण करायचे, मला काय हवं नको ते विचारायचं, पण नाही, तुम्ही मला काय हवं नको हे विचारायच्या ऐवजी तुम्ही सगळेजण मला आता बोलतच बसलायत. तुम्ही सगळेजण माझ्यावरती आता मस्करी करत बसतायत. यावरती मग आता इकडे सांगायला लागतं लगेचच, अर्जुन तू बोल ना, तुला कसले डोहाळे लागलेत सांग तरी. यावरती मग आता सांगायला लागते अस्मिता, मला असं मस्तपैकी वाटतंय की छानपैकी ते असं पान मिळतं ना, त्याला असं गुलकंद वगैरे लावून, असं छानपैकी त्याच्यामध्ये काथ वगैरे टाकून असं सुंदरपैकी पान खायची मला आता इच्छा झालेली आहे. यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, अच्छा, तुम्हाला अशी पान खायची इच्छा झाली. मला वाटलं की तुला या सगळ्यामध्ये आता सगळ्यांसोबत चांगलं वागायची इच्छा झाली असेल किंवा छानपैकी गप्पा मारायची इच्छा झाली असेल, तुला हे पान खायची इच्छा झाली.
पण त्याच वेळेला सायलीच्या डोक्यामध्ये येतं की अस्मिताची ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे. अस्मिता जर का पान खायची इच्छा व्यक्त करते तर सायली लगेचच अर्जुनला म्हणते, तुमचा मोबाईल द्या. असं म्हणत ती अर्जुनचा मोबाईल घेते. तोपर्यंत इकडे आता गप्पा टप्पा चालू असतात. कुणाच्याही लक्षामध्ये येत नसतं की तिच्यासाठी पान ऑर्डर करायला पाहिजे, पण ती ऑर्डर लगेचच सायली करते. अर्जुनचा मोबाईल घेते आणि त्या मोबाईलमधून ती ताबडतोब पान ऑर्डर करते. बाकी सगळेजण अस्मिताची थट्टा मस्करी करत असतात आणि अस्मिताची थट्टा मस्करी करत आता तिला चिडवत असतात. बरं, हे सगळं चालू असताना अस्मिता म्हणते, काय आहे सारखं सारखं आपलं मलाच टार्गेट करणार, मलाच बोलता असं म्हणत मग मात्र आता इकडे अस्मिता चिडलेली असते. इकडे सायलीचं पान ऑर्डर करून होतं आणि ती फोन आता अर्जुनकडे देते. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता थट्टा मस्करी चालू असताना ती सांगते, कसं आहे ना, मी या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट घेतलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना दाखवते. असं म्हणत विमल जा माझ्या रूममधून बॅग घेऊन ये असं म्हणत ती विमलला बॅग आणायला सांगते. त्यावरती अर्जुन म्हणतो, काय ग, याच्यामध्ये काय आहे, आमच्या सगळ्यांसाठी काही मागवलेस की काय? यावरती मग मात्र आता इकडे ती सांगते, हो म्हणजे माझ्यासाठी मागवलंय, बघा तुम्ही काय आहे ते. असं म्हणत ती आता सांगते, मी ना या मॅक्सी मागवल्यात, मॅक्सी म्हणजे ना छानपैकी प्रेग्नेन्सीसाठीच्या मॅक्सी आहेत त्या मागवल्यात. यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे हे पण शॉपिंग तुझ्यासाठी. आम्हाला वाटलं होतं आमच्यासाठी काहीतरी मागवलं असशील, पण नाही, तू तुझ्यासाठी शॉपिंग मागवलेस. अस्मिता म्हणते, नाही हा, मी फक्त एकटीसाठी शॉपिंग नाही केलेलं आहे, मी या सगळ्यामध्ये अजून सुद्धा खूप शॉपिंग केलंय. यावरती ती सांगायला लागते, मी बाळासाठी छानपैकी दुटली मागवलेत, बाळासाठी छानपैकी कपडे मागवलेत, त्याचे लंगोट, त्याची खेळणी आणि किती काय काय मागवले. बरं, आता हे मागवल्यावरती, हे बोलल्यावरती सायलीचा चेहरा पडतो, कारण लहान बाळांना या सगळ्यामध्ये आता आधीच काही मागवायचं नसतं हे आता तिला माहिती असतं. आणि त्यानंतर इकडे कल्पनाचा पण चेहरा पडतो आणि आता या सगळ्यामध्ये आता पूर्णाजीचा पण चेहरा पडतो. त्यावरती सायली म्हणते, पण अस्मिताताई, अहो बाळ जन्माला आल्याशिवाय आधी काही मागवायचं नसतं, म्हणजे या सगळ्यामध्ये हा ना शुभ शकून नसतो. असं म्हटल्यावर ती अस्मिता चांगलीच चिडते आणि तुला कुणी हे सगळं विचारलंय का? तू गप्प बस. मी माझ्या बाळासाठी काय मागवायचं काय नाही मागवायचं हे सगळं ठरवण्याचा अधिकार मला आहे. तुला उगाचच कोणी विचारलेलं नसताना पुढे 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 करू नकोस. यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते, हे बघ, ती जी काही बोलते ना ते बरोबर आहे. बाळ जन्माला यायच्या आधी कधीही त्याच्यासाठी वस्तू काही मागवायच्या नसतात. म्हणजे तुझ्यासाठी जे मागवलेस तोपर्यंत ठीक आहे, बाळासाठी खरंच काही अशा गोष्टी मागवायच्या नसतात. तुला कळायला पाहिजे अस्मिता. अस्मिता म्हणते, असं काय करतेस तू? यावरती पूर्णाजी म्हणते, हो बरोबर आहे. आणि हे काय ग, दुपटं वगैरे ऑनलाईन मागवायची गोष्ट, ही दुपटं ऑनलाईन मागवायची गोष्ट आहे का? अगं, दुपट्यामध्ये प्रेम, आपुलकी, माया लपलेली असते. ही प्रेम, आपुलकी, माया आता बरोबर म्हणजे पद्धतीने आता ती त्या दुपट्यात असते. हे विकतचं कसलं ग दुपटं? आणि जरी तू काही घ्यायचंच आहे तरी सुद्धा ते बाळ झाल्यानंतरच. यावरती अस्मिता म्हणते, ठीक आहे, तुम्ही सगळे सांगताय म्हणून मी ऐकेन, पण तुम्ही सांगताय म्हणून ना, बाहेरचं कुणी सांगितलं तर मी आता काही ऐकणार नाहीये. असं म्हटल्यावर ती अस्मिता सायलीला टोमणा मारते आणि इकडे तिची नाटकं काही संपत नसतात. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे प्रतापला एक बिझनेसचं काहीतरी मोठं एक्झिबिशनचं एक फंक्शनचं आता याला इन्व्हिटेशन येतं आणि सुभेदार अँड फॅमिली असं लिहिलेलं असतं आणि त्यावरती तो सांगत असतो, हे खूप मोठं बिझनेसचं इन्व्हिटेशन आहे, या बिझनेस पार्टीला जाणं आवश्यक आहे. त्यावरती पूर्णाजी म्हणते, पण या पार्टीमध्ये अजून कुणाकुणाला आमंत्रण आहे? त्यावरती पाहिलं असता लक्षात येतं की महिपत शिकरेला पण आमंत्रण आहे. मग मात्र इकडे आता एकट्याने प्रतापने जाणं हे धोक्याचं आहे हे लक्षात आल्यावरती पूर्णाजी नकार देते. इकडे महिपत पर्यंत आमंत्रण जाऊन पोहोचलेलं असतं आणि त्यावरती साक्षी सांगते, हे खूप प्रेस्टिजियस आमंत्रण आहे, तुम्हाला या सगळ्यामध्ये जायलाच पाहिजे. असं म्हणत ती महिपतला जायला सांगते. पण इकडे पूर्णाजी म्हणत असते, महिपत शिकरे तिकडे आला तर जाणं कसं दिसतंय, मला नाही योग्य वाटत. यावरती सायली म्हणते, जर का पूर्ण फॅमिलीला आमंत्रण आहे तर आम्ही पण सोबत येतो ना. आम्ही सोबत असल्यावरती तो महिपत तिकडे काही करूच शकत नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे सुभेदार फॅमिली या फंक्शनला जाणार का हे येणाऱ्या भागातच कळणार.